आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता थेट कमर्शियल गॅसवर पडत असतानाच सध्या स्थितीमध्ये हा जो फटका आहे तो सध्या जे निवासी वसतिगृह आहेत त्यांना देखील पडताना पाहायला मिळतं। मी सध्या घनसावंगीतील अशा वसतिगृहावर आहे आणि सध्या याच ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असतात। मात्र सध्या स्थितीमध्ये जो कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे त्यामुळे सध्या अशा पद्धतीनं सध्या या ठिकाणी जो त्याचा फटका देखील आता अशा पद्धतीनं जे निवासी वसतिगृह आहेत त्यांना देखील खरं तर पडताना पाहायला मिळतं। आपल्यासोबत या वसतिगृह चालक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशीच बोलूयात। दादा, सध्या कसा फटका आहे, कारण कमर्शियल गॅस मिळत नसल्याचे चिन्ह पाहायला मिळत आहेत, काय सांगा? नमस्कार, माझं नाव ब्रह्मदेव जगन्नाथ गोरे। मी या महात्मा फुले मागासवर्गीय मुलाच्या वसतिगृहाचा अधीक्षक आहे। खरं साहेब, म्हणजे एवढा सध्या आम्हाला म्हणजे वरून तर फटका बसलेला आहे, पण त्या फटक्याचा परिणाम आमच्या वसतिगृह होत आहे। कारण की आमचं वसतिगृह जवळपास 90 ते 100 मुलाचं वसतिगृह आहे, परंतु सध्या आमच्याकडे आज रोजी 70 ते 80 मुलं रेग्युलर आहेत। परंतु याच्या गॅसमुळं आम्हाला बरेच मुलं घरी काढून द्यायला लागलेत। आणि मला सांगा, जर आम्ही जर घरी मुलं करून देत असेल मग त्याचे पालक काय म्हणतील आम्हाला की तुम्ही काय करता बा? म्हणजे आम्हाला एकीकडून त्यांच्या पालकाला तोंड द्यायला लागलं आहे आणि एकीकडून ह्या फटक्याला तोंड द्यायला लागलेलं आहे। म्हणजे आम्हाला जी सुविधा द्यायची आमच्याकडे आहे ना, आम्ही त्यांना देऊ शकतो मुलं, पण आम्हाला तर गॅसच नाही ना, मग त्याच्यामुळे आम्ही काय करणार आहे? आणि बुक जरी केलं तर त्यांचं आज म्हणणं असं येऊ राहिलं की बाबा 30 दिवसाला गॅस भेटणार आणि आम्हाला रेग्युलर 4-5 दिवसाला गॅस लागतो, मग आम्ही करायचं काय? आता ठीक आहे, खेडेगावमध्ये आपण चुली पेरू शकतो साहेब, पण ही वसतिगृह आपण चुली कसे पेरू शकतो? आपण शक्य नाही ना गोष्टी। 70 80 मुलं जर वसतिगृहाचा चुली पेटायचं म्हणणार शक्य नाही त्या गोष्टी, आणि तो जमाना गेलेला आहे चुलीवरचा स्वयंपाक करण्याचा। तर आम्हाला म्हणजे ह्या गॅसमुळं खूप आमच्यावर परिणाम पडायला आहे। इथं काय काय जेवण बनवलं जातं साधारण, आणि त्याचा फटका आता पडतोय का? काय हो, सांगतो ना तुम्हाला मी। आता आमच्याकडे 3 टाईम जेवण असतं। सकाळी नाश्ता असतो, 10:30 वाजता जेवण असतं आणि संध्याकाळी जेवण असतं। परंतु या गॅस कमी पडल्यामुळं, गॅसचा फटका आम्हाला बसल्यामुळं आम्हाला म्हणजे जेवणामध्ये काही प्रमाण कमी करणं लागलं आहे त्याच्यामुळे गॅसमुळं, की बाबा गॅस संपून आम्ही जपून गॅस वापरायला लागलो। कारण की म्हणजे 100% मुलं उपाशी राहिल्यापेक्षा बाबा थोडा आम्ही 50% पोराला जेवून घालवलो आम्ही कसं तरी। हा फटका आम्हाला बसलेला आहे गॅस। सध्या किती गॅस उपलब्ध आहे मग तुमच्याकडे? नाही, सध्या तर आमच्याकडे गॅस उपलब्ध नाहीच, कारण आम्ही जर कमर्शियल जरी म्हणलो मागलं, पण ते सध्या कमर्शियल पण मी त्याला आताच फोन केला होता, कमर्शियल पण नाही। आणि सध्या आमच्याकडे फक्त म्हणजे एक रेग्युलर फक्त चालू गॅस आहे आमच्याकडं। तर झालं तो गॅस उद्या किंवा परत संपणार आमच्याला, आणि एवढे मोठे मुलं आमच्याकडं, मग आम्ही याचं काय करायला पाहिजे? तर आमची एक अशी विनंती आहे, तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनापर्यंत हा न्यूज पोहोचवला पाहिजे की बा आमच्या वसतिगृहाला, म्हणजे आमच्याच म्हणजे नाही, जेवढे काय वसतिगृह असेल त्या वसतिगृहाला गॅस म्हणजे मिळाला पाहिजे, आमची अशी मागणी वसतिगृह लोकांची। अगदीच आपण पाहिलं तर या ठिकाणी कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। सध्या स्थितीमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, जे या ठिकाणी राहत आहेत, त्यांची सध्या या ठिकाणी न राहण्याची व्यवस्था देखील आता होत नसल्याचं बोललं जात आहे, कारण या ठिकाणी सध्या गॅस मिळत नाही, ही खूप मोठी शोकांतिका बोलली जाते। आता तुम्ही काय सांगणार, सध्या या ठिकाणी किती विद्यार्थी आहेत आणि सध्याची कशी परिस्थिती या ठिकाणची? आता सध्या इथे 80 ते समजा 75-70 विद्यार्थी आहेत, पण आता सध्या गॅसमुळं काय झाले, काही विद्यार्थी घरी गेलेले आहेत, कारण त्यांना कसं आहे, जेवण उपलब्ध झालं पाहिजे, सगळं झालं पाहिजे। तर गॅस नसल्यामुळे एवढं जेवण बनवणं शक्य नाही आहे, त्यामुळे त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यावर होत आहे। अगदीच आपण पाहिलं तर सध्या स्थितीमध्ये जो गॅस आहे त्याचा तुटवडा खरं तर या ठिकाणी निर्माण झालेला आहे, आणि त्यामुळे सध्या जे या ठिकाणचे निवासी वसतिगृह आहेत ते कुठेतरी आता बंद करण्याच्या परिस्थितीमध्ये असल्याचं आपल्याला एकंदरीतच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अजय गाढे, LS मराठी, घनसावंगी, जालना।